नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण करंट अफेअर्सच्या या भागामध्ये एकूण 10 प्रश्न कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी कामी येणार आहेत। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न, भारतीय लष्करासाठी 840 स्वदेशी लॉयटरिंग म्युनिटेशन वन वे अटॅक ड्रोन्स खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने ऑगस्ट 2026 मध्ये कोणत्या भारतीय कंपनीशी करार केलेला आहे? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, टाटा ॲडव्हान्स सिस्टम आणि निवे प्रायव्हेट लिमिटेड। संरक्षण मंत्रालयाने टाटा ॲडव्हान्स सिस्टम आणि महाराष्ट्रातील निवे प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी सुमारे 1577 कोटी रुपयांचा करार केलेला आहे। 840 अत्याधुनिक स्वदेशी वन वे अटॅक ड्रोन्स खरेदीची घोषणा करण्यात आलेली आहे। म्हणजे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए। प्रश्न क्रमांक 2, ऑगस्ट 2026 मध्ये भारताच्या कॅग अहवालाद्वारे मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे CSMT कल्याण आणि लोणावळा या स्थानकावरील पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यात कोणता धोकादायक जीवाणू आढळल्याचे उघड झालेले आहे? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, ई कोली। 17 ऑगस्ट 2026च्या ताज्या कॅग अहवालानुसार मुंबईतील CSMT कल्याण, भिवंडी आणि लोणावळा रेल्वे स्थानकातील वॉटर कूलरच्या पाण्यामध्ये ई कोलाय हा मानवी आरोग्यास घातक असणारा जीवाणू आढळला आहे। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र मोटार वाहन नियमावलीनुसार राज्यातील सर्व रिक्षा, टॅक्सी आणि ॲप आधारित कॅब, ओला आणि उबेर चालकासाठी कोणता नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, मूलभूत मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। महाराष्ट्र सरकारने प्रवासी सुरक्षेच्या व संवादाच्या दृष्टीने सर्व टॅक्सी व ॲप आधारित कॅब चालकांना मूलभूत मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य केले आहे। प्रश्न क्रमांक 4, स्वातंत्र्यदिनी 2026 लाल किल्ल्यावरून घोषित करण्यात आलेल्या सप्तधारा या सप्तस्तंभीय विकास आराखड्याचे मुख्य ध्येय काय आहे? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, 2047 पर्यंत विकसित भारत घडवणे। सप्तधारा या आराखड्यानुसार उद्योग, तंत्रज्ञान, कृषी, पायाभूत सुविधा, संरक्षण, ऊर्जा आणि सॉफ्ट पॉवर या 7 क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून भारताला 2047 पर्यंत पूर्ण विकसित राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, आधुनिक सुरक्षा आव्हाने आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ऑगस्ट 2026 मध्ये कोणत्या नवीन दलाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, नागरी संरक्षण स्वयंसेवक दल, सिव्हिल डिफेन्स व्हॉलेंटियर फोर्स। स्थानिक पातळीवर सुरक्षा यंत्रणाला मदत करण्यासाठी आणि आपत्कालीन स्थितीत नागरिकांच्या संरक्षणासाठी हे भव्य आधुनिक दल स्थापन केले जात आहे। प्रश्न क्रमांक 6, ऑगस्ट 2026 मध्ये गुजरात वन विभाग आणि वनतारा संस्थेने कच्छच्या बन्नी प्रदेशात कोणत्या प्राण्याचे पुनर्वसन करण्याचा ऐतिहासिक मोहीम राबवली आहे? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, 20 काळवीट ब्लॅक बग्स। स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने अनंत अंबानींच्या वनतारा आणि गुजरात वन विभागाने संयुक्तपणे कच्छच्या बन्नी प्रदेशात 20 काळवीट यशस्वीरित्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये मुक्त केले आहेत। प्रश्न क्रमांक 7, ऑगस्ट 2026 मध्ये वित्त मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार खालीलपैकी कशावरील विंडफॉल गेन्स टॅक्स CAED कमी करण्यात आला आहे? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल म्हणजे ATF निर्यात यावर टॅक्स कमी करण्यात आलेला आहे। केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील आणि इंधन निर्यातीवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क कमी करून इंधन क्षेत्राला दिलासा दिला आहे। प्रश्न क्रमांक 8, देशाच्या विभाजनादरम्यान नागरिकांनी सोसलेल्या यातनांच्या स्मरणार्थ दरवर्षी 14 ऑगस्ट हा दिवस कोणता राष्ट्रीय स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, फाळणीची भीषणता आठवण दिवस, पार्टिशन हॉरर रिमेंबर्स डे। स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी 14 ऑगस्ट देशाच्या फाळणीचे विस्थापित झालेल्या आणि प्राणाची आहुती दिलेल्या नागरिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांनी ऑगस्ट 2026च्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यानंतर पारंपरिक ॲट होम स्नेहसंमेलन महाराष्ट्रात कुठे आयोजित केले होते? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, लोकभवन म्हणजे
ज्याचे पहिले नाव राजभवन होते ते पुणे या ठिकाणी. स्वातंत्र्य दिनाच्या औपचारिक कार्यक्रमानंतर महाराष्ट्राच्या राज्यपालांनी पुण्याच्या राजभवन म्हणजे आजचे लोकभवन या ठिकाणी स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. प्रश्न क्रमांक 10. ऑगस्ट 2026मध्ये पार पडलेल्या मॉन्ट्रियल मास्टर ATP मॉन्ट्रियल 2026 या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, कार्लोस अल्कराज. स्पेनचा अव्वल मानांकित टेनिसपटू कार्लोस अल्कराज याने मॉन्ट्रियल मास्टर 2026च्या अंतिम फेरीमध्ये विजय मिळत आपले स्थान. स्पेनचा अव्वल मानांकित टेनिसपटू कार्लोस अल्कराजने 2026 मॉन्ट्रियल मास्टर ही स्पर्धा जिंकली आहे. तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षेविषयी अचूक माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.